हॅलो एव्हरीवन. तर बघा, आजच्या एपिसोडमध्ये हा सुंदर असा क्यूट हा क्रोशेचा आपण बो बनवण्याचं शिकणार आहे. आणि ह्या बोला आपण ही पिन अटॅच केली आहे. इथे आपण रबर बँडही अटॅच करू शकतो आणि बनवायला अतिशय सोपा आणि खूप कमी वेळ घेणारा बिगिनर लोक नक्की बनवू शकतं. फक्त एकच जो स्टिच आहे त्याचं इथे काम आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की ट्राय करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अरे सगळ्यात आधी एक यान, इथे मी हा गंगा ऑलिव्हिया यान यूज करत आहे. नंतर त्याच्यासोबत आपण घेणार आहोत ही 4 मिलीमीटरची हुक, एक टेपेस्ट्री निडल आणि सीझर. तर ती आपण एक स्लिप नॉट बनवून घेतली आणि आपल्याला चेन 15 बनवायचे आहेत. चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. बघा, हे आपण छोटा बो बनवत आहे, त्यासाठी 15 ह्याच्या चेन्स आहेत, ह्या सफिशियंट आहेत. एक चेन एक्स्ट्रा, तर आता आपल्या टोटल 16 चेन झाल्यात. आता आपण ही जी दुसरी चेन आहे बघा, ही आपली हुकवरची चेन. नंतर ही चेन सोडून जी नेक्स्ट चेन आहे त्या चेनमध्ये आपल्याला इथे इथे हुक इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे. तर हा आपला झाला पहिला सिंगल क्रोशे. नंतर नेक्स्टमध्ये एक सिंगल क्रोशे, परत नेक्स्टमध्ये एक सिंगल क्रोशे, हा चौथा, हा पाचवा. तर असं शेवटपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशेचा हा फर्स्ट रो बनवून घ्यायचा आहे. बघा, फर्स्ट रोच्या शेवटी मी इथे पोहोचली आहे. फर्स्ट रोच्या शेवटी माझ्याकडे 15 सिंगल क्रोशे तयार आहेत. आता दुसरा रो आपण तयार करत आहोत. चेन 1 बनवायची आणि आपलं जे वर्क आहे ते असं टर्न करून घ्यायचं. आता पहिला सिंगल क्रोशे आपला इथे बनणार आहे. बघा, परत बघा, हा जो पहिला सिंगल क्रोशे स्टिच आहे तिथेच आपला पहिला सिंगल क्रोशे बनणार आहे. हा स्किप करायचा नाही, नाहीतर आपला शेप खराब होईल. बघा, सिंगल क्रोशे 1, आता नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे 1, परत नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे 1, असे पूर्ण 15 सिंगल क्रोशे आपण इथे बनवून दुसरा रो पण पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही प्रत्येकच जो रो आहे त्याच्यामध्ये काउंट करत जायचं आहे की आपले 15 सिंगल क्रोशे बनलेत की नाही. नाहीतर बऱ्याच वेळा जे नवीन क्रोशे शिकताय आता, जे बिगिनर्स आहेत, त्यांच्याकडून कधी एक्स्ट्रा स्टिच बनतात, कधी जो शेवटचा स्टिच आहे तो मिस होतो. तर आपण काय करायचं, प्रत्येक रोच्या शेवटी आपले 15 सिंगल क्रोशे बनले आहेत की नाही हे एकदा कन्फर्म करून चेक करत राहायचं. तर बघा, इथे आपला हा दुसरा रो पण कंप्लीट होत आला आहे. तर इथे आपले हे 15 सिंगल क्रोशेचा हा दुसरा रो पूर्ण झाला आहे. परत तिसऱ्या रोची सुरुवात तशीच चेन 1 बनवायचं आहे आणि या सेम स्पेसमध्ये पहिला सिंगल क्रोशे बनवायचा आहे. तर असेच सेम फक्त प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे असं बनवत जायचं आहे आणि अशा आपल्याला एकूण 10 रो पूर्ण करायचे आहेत. तर बघा, इथे आता माझे सिंगल क्रोशेचे जे आहेत ते 12 रोज मी इथे कंप्लीट केलेत. मी सुरुवातीला 10 म्हटलं होतं, सॉरी, पण आपल्याला 12 सिंगल क्रोशेचे असे रोज करून घ्यायचे आहेत. तर आता हे 12 कंप्लीट झालेत. आता मी इथून आपला जो एक्स्ट्रा यान आहे तो इथून कट करत आहे आणि एक चेन करून आपण इथे आपलं हे वर्क इथे कंप्लीट झालं आहे. तर बघा, आता हे जे यान टेल्स आहेत हे आपण हाईड करून घ्यायचे आहेत. तर याच्यासाठी आपण ही टेपेस्ट्री नीडल इथे ओन घेतली आहे. बॅक साईडनी यायचं वर्कच्या आणि असं हे थोडंसं रँडम 4 ते 5 स्टिचेसमधून असं आपण काढून घ्यायचं आणि नंतर कट करून घ्यायचं. बघा, आता इथून मी हे कट करून घेऊ शकते. तसंच आपण इथे पण करून घेणार आहोत. तर बघा, आता हे यार्न टेल्स पण आपले छानपैकी हाईड झालेत. आता आपण कसं करायचं आहे बघा, ही आपली समोरची बाजू आहे, म्हणजे राईट साईड आहे आणि ही आपली लेफ्ट साईड आहे. तर राईट साईड आपल्याकडे फेसिंग करायचं आहे आणि घडी कशी करायची बघा, अशी एक फोल्ड करायची आहे आणि खालून एक फोल्ड करायची. ओके, म्हणजे मध्ये बरोबर सेंटरमध्ये अशा आपण ह्या फोल्ड्स करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण
हा भाग पकडून असा उलटा पकडायचा आहे. तर अशा ह्या फोल्ड्स आपल्या आल्या पाहिजे बघा. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हे असं ओपन करू तर आपला हा छानपैकी असा बो रेडी होणार आहे. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं सिक्युअर करायचं आहे. त्याच्यासाठी आपण यार्नमध्ये आपला धागा जो आहे, जो जापन कलरचा आपण बो बनवत आहे, तो धागा आपण ओवून घेतला आहे. इथून आपण सेंटरमधून असं ह्या तिन्ही पदरांमधून अशी ही हुक आपली काढून घ्यायची आहे आणि थोडासा एक यार्न मागे ठेवायचं आहे आणि नंतर आपण हे असं छानपैकी टाईट ओढून असं गुंडाळून घ्यायचं आहे बघा. असं छान आपण हे ओढून असं गुंडाळून घेतलं की आपला हा बो इथे रेडी होत आहे. नंतर काय करायचं आहे, हा धागा घेऊन आणि हा उरलेला धागा घेऊन या दोघांची इथे छान घट्ट अशी गाठ पडायची आहे. बघा अशी घट्ट इथे गाठ पाडून घेतली आपण मागच्या बाजूने आणि समोरच्या बाजूने आपलं हे वर्क असं दिसत आहे. तर आता हे जे यार्न टेल्स आहेत हे परत आपण या निडलच्या हेल्पनी आपण हाईड करून घेणार आहोत. तर बघा हा आपला सुंदर असा बो इथे रेडी झाला आहे. आता आपण ही जी एलिगेटर पिन आहे, ही एलिगेटर क्लिप जी आहे ही या अटॅच करायची. तर कशी करायची, फक्त ही जी बॅक साईड आहे त्याच्यामधून आपण ही अशी ओपन करून इथून अशी इन्सर्ट करायची आहे. तर इथे आपली ही पिन बनून रेडी आहे बघा. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. छोटासा हा प्रोजेक्ट आहे, नक्की तुम्ही लोक बनवू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि जर आवडला असेल प्रोजेक्ट तरी पण माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.